आज खूप आतून बोलावंसं वाटतंय. म्हणजे मी सकाळपासून फार अस्वस्थ होतीये. महिला दिनासाठी अजिबात नाही. म्हणजे महिला दिनाच्या शुभेच्छा वगैरे मी अजिबात देणार आहे. तो मला असं वाटतं की हा महिला दिन ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण आज विशेष मुलांच्या आयांसोबत बोलायची माझी खूप मनापासून इच्छा आहे. तर महिला दिनाच्या दिवशी या विशेष मुलांच्या आयांना खूपदा पुरस्कार मिळतात आणि मग पेपरला फोटो असतो, मग त्यांना ते छान वाटतं. कधीतरी हे क्रेडिटेबल पण असतं. त्यांना छान वाटू देत, हा पुरस्कार पण घ्या. पण विशेष मुलांच्या आयानं मला तुम्हाला कळकळीने सांगावंसं वाटतं, तुमची लढाई ना, म्हणजे महिला दिनाच्या निमित्तानं म्हणा तुमची वैयक्तिक लढाई असेल, ती तुम्ही लढाच. ती लढायची का नाही लढायची तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण विशेष मुलाची जर आई असेल तर तिने विशेष मुलासाठी लढलंच पाहिजे असं मला सांगावंसं वाटतं. लढाई खूप छोटी छोटी आहे बरं का. म्हणजे ही छोटी असली तरी ती फार मोठी आहे, पण तरी मला बेसिक वाटतं की तुमचं मूल हे जन्माला आलेलं आहे आणि नशिबानं तुमच्या पदरात आलेलं आहे. त्यामुळे त्याला चांगलं आयुष्य देणं, त्या चांगलं आयुष्य देण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी सुखकर करणं, त्या सुखकर करण्यासाठी तुम्ही खूप कसोशीनं प्रयत्न करणं आणि त्या प्रयत्नांना यश येईपर्यंत तुम्ही सातत्य ठेवणं हे फार महत्वाचं आहे. आज खूपदा भांडवल असतं की आमच्या विशेष मुलांसाठी काही योजना नाहीये, काही शाळा नाहीये, शाळा असेल तर काही सुविधा नाहीये. पण असंही चित्र वाईट नाहीये. मला नेहमी असं वाटतं की शाळा आहे तर तुम्हाला दूर पाठवायची तयारी नाहीये. अनेक संस्था आहे तर त्या घरापासून दूर नाही किंवा तिथल्या तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन मान्य नाहीये. या गावामध्ये, मी ज्या हरगुडे गावामध्ये विशेष मुलांसाठी काम करते, या गावामधली विशेष मुलं शोधून काढली, त्यांच्या घरांपर्यंत गेले आणि त्यांना सगळं समजावून दिलं, पण त्यांना समजून घ्यायचं नाहीये. तर असे अनंत प्रश्न या विशेष मुलाच्या आईचे स्वतःचे आहेत. मी आज खास आईबद्दल बोलते आहे, कारण तिला नेहमी असं वाटतं की माझ्याशिवाय हे मूल चांगलं जगू शकणार नाही. तर मला हा प्रश्न आहे की तुझ्यासोबत हे खूप चांगलं जगतंय का? तर त्याचं उत्तर सुद्धा नाही येतं. म्हणजे अति लाडानं, म्हणजे हे मूल जर 50% असेल तर 70% डिसेबल करण्याचं काम सुद्धा आईच करत असते. मग त्याला कदाचित सामाजिक कारणं असतात, घरगुती कारणं असतात, तिच्या मानसिक स्थैर्य नसतं. अनंत गोष्टी जरी असल्या तरी त्या मुलाचं जे आयुष्य आहे ते स्थावर होत नाही. त्याच्या मागे आईचा खूप मोठा हात आहे. तर मला आयांनो ही कळकळीची विनंती करायची वाटते की आजच्या दिवशी तुम्ही प्रण करा की माझ्या मुलासाठी मी एक फाईट करणारच आहे. तुम्ही स्वतःसाठी करा किंवा नका करू, हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण तुमच्याकडे जर विशेष मूल असेल तर तो वैयक्तिक प्रश्न जरी असला तरी त्याच्यामध्ये मी ऍड ऑन आहे. तर मी हे कळकळीनं सांगते की तुमचं मूल एखाद्या चांगल्या संस्थेत जात असेल किंवा ती दूर असेल ती संस्था, पण एखादी चांगली संस्था तुम्हाला पटली आहे, फक्त दूर आहे या कारणानं त्याला डावलू नका. किंवा तुमच्या घरात ते मूल ज्या पद्धतीनं वाढलंय त्या पद्धतीनं तिथं नसेल तर पुन्हा तुम्ही डावलू नका. किंवा तुम्ही जेव्हा त्या संस्थेमध्ये जाता किंवा एखाद्या शाळेमध्ये जाता किंवा एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये जाता तर तुमच्या मुलाचं भलं व्हावं हे तुम्हाला वाटत असतं. पण त्या भलं होण्यासाठी त्याच्यामध्ये काय काय वैगुण्य आहे, त्याच्यामध्ये काय काय कमतरता, काय काय डिसेबिलिटी आहे हे तुम्ही 100% सांगत नाही. तिथे तुमचं ममत्व आड येतं आणि पुन्हा ते ममत्व आड येऊन त्याच्यावर जे काम करायला पाहिजे ते काम केल्या जात नाही. आणि पुन्हा तुमचं मूल म्हणजे जे 50% असतं ते 70% तुम्ही केलेलं असतं आणि पुन्हा 80% करण्याचा वाटा या संस्थांच्या मालकांकडे जातो. तर मला ही कळकळीची विनंती आहे सगळ्या आयांना की तुमच्या आयुष्यात एक वेगळी लढाई आहे आणि ती देवानं तुम्हाला दिलेली आहे, या प्रकृतीने तुम्हाला दिलेली आहे. तर ती लढाई तुम्हाला लढायची आहेच, बाय डिफॉल्ट लढायची. त्यासाठी म्हणजे खूप साधी गोष्ट, 50 वर्षाचं मुलं आहे तुमच्या घरामध्ये पण तुम्ही सांगता जरा लठ्ठ आहे, त्यांना बारीक होण्यासाठी तुम्ही कोणतेच प्रयोग करत नाही. त्याच्या सगळ्या वाईट सवयी सोडण्यासाठी तुम्ही प्रयोग करत नाही. तो काही खात पित नाही त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करत नाही. मग आयांचं म्हणणं असं की मी खूप प्रयत्न करते पण मला यश येत नाही. तर काहीच आवश्यक नाही की सगळे प्रयत्न तूच केले पाहिजे. तू लोकांकडून सुद्धा प्रयत्न करून घेऊ शकते, पण तुझी मानसिकता आधी बदल. आणि दुसरं असं, तू जे प्रयत्न करतेस ना ते तुझ्या साच्यात करतेस. म्हणजे तुला फावला वेळ मिळेल तेव्हा तू करते, तुझ्या व्हॉट्सअपमधून तुला वेळ मिळेल तेव्हा तू करते, तुझी मानसिक स्थिरता जेव्हा असेल तेव्हा तू करते. पण असं नाही चालणार. आता तू म्हणशील बोलायला किती सोप्यानं करणं किती अवघड आहे, मला माहितीये करणं अवघड आहे, पण ते नाही केलं तर ते त्याच्यापेक्षा अवघड आहे याची जाणीव तुला व्हावी म्हणून मी खूप पोटतिडकीने बोलते. आजचा किस्सा सांगते तुम्हाला. मी हरगुडे गावामध्ये सुदैवाने इथे फार मुबलक पाणी आहे, खूप छान शेत आहे. तर आज मुलांची मी शिवार फेरी केली. तर मी अस्वस्थ का झाले त्याचं कारण सांगते. कुठेही खूप चढायचं नव्हतं, खूप उतरायचं नव्हतं, सरळ जायचं होतं, पण शेतातनं जायचं होतं, थोडंसं घसरण होती, थोडंसं चढायचं होतं, बांध्यातनं जायचं होतं. पण या छोट्या गोष्टी सुद्धा मुलांना जमत नव्हत्या.
साधं चालणं जमत नव्हतं का, तर त्यांच्या पायामध्ये धड शूज नव्हते. म्हणजे त्यांच्या पायामध्ये धड शूज असले पाहिजे चालण्यासाठी, ही जाणीव सुद्धा आजपर्यंत पालकांना होत नाही. ही किती मोठी गोष्ट आहे. त्यांचे कपडे धड असले पाहिजे, म्हणजे चालताना त्यांना सुटसुटीत कपडे असावे. हे आमच्या गावीच नाही, आम्ही झगारे फ्रॉक शिवतो आणि त्यांच्याकडनं अपेक्षा करतो की त्यांनी सगळं केलं पाहिजे. त्यांना कॉन्फिडन्सेस नाहीये कोणतेच, म्हणजे आम्ही सरळ चालू शकू, दगडांमधनं चालू शकतो, हे कॉन्फिडन्सेस नाहीये. किंवा मी गव्हाचं शेत दाखवलं तर गव्हाच्या उंबिया तोडून गहू खावा, तर खाण्याची मानसिकता नाही, कारण दात पक्के आम्ही दातांवर कामच केलेलं नाहीये त्यांच्या. आणि सगळ्यात महत्वाचं, या मुलांमध्ये कुठलं इंटरेस्टच नाहीये. फार कमी मुलांमध्ये ते सगळं ते एन्थुएझिझम आहे की मला हे करून बघायचंय. तर मला असं वाटतं की आम्ही कमी पडतोय. आम्ही या मुलांमध्ये सगळी हाऊस मौज घालवण्यात कमी पडतोय, कारण या मुलांच्या प्रगतीची सगळी जी काही आलेख आहेत ती आमच्या म्हणण्यानुसार ठरतात. म्हणजे मला बाहेर जायचं असेल तर मी माझ्या मुलाला नेते आणि मग मी पोट तिडकीनं सांगते की माझ्या मुलाला मी कधीच एकटं सोडत नाही बरं का, त्याची सगळी हाऊस मौज करते, पण हे तुला वाटतं म्हणून. तुझ्या मुलाची ती गरज आहे का, तुझ्या मुलाला आत्ता ते वाटतं का, तुझ्या मुलासाठी ते करण्याने त्याच्या आयुष्यात काही फरक पडतो आहे का, काही चांगलं काहीतरी घडतंय का, याचा विचार सारासार विचार केलाच जात नाही. आणि आज मी इतकं ते पोटतिडकीनं का सांगत आहे, मला माहिती या सगळ्या प्रोसेसमध्ये आई एकटी पडत असते. पण आई, मला असं वाटतं तुला लढण्यासाठी एक रण दिलेलं आहे, एक रणांगण दिलेलं आहे, आणि तुझी लढाई ही समाजाशी, दुर्दैवानं तू समाजाशीच लढत बसतेस. पण तुझ्या या मुलासाठी त्यांना लेट गो करून यांच्यासाठी लढत नाही. माझा हा आक्षेप आहे. तुमच्या मुलांना कॉन्फिडन्सेस नाहीये, तुमच्या मुलांना कलरिंग करायचं नाहीये, तुम्हाला शिकायचं नाहीये, कुकिंग करायचं नाहीये, आणि पुन्हा जर आम्ही फोर्स करत असू तर त्यांचं अग्रेशन आहे, त्याच्यावर तुम्ही सांगणार आहे हो त्याला मोठ्याने बोललं ना की तो अग्रेसिव्ह होतो. हे कुठल्या दळभद्री लक्षणांचं तुम्ही कौतुक करत आहात? मग ते करू नये म्हणून आजपर्यंत तुम्ही काय केलं? कारण जगात मला असं वाटतं की सगळ्यावर पर्याय आहे, तर याच्यावर पण पर्याय नक्की असेल. आज एवढ्या थेरपीज आहे, सगळं आहे. माझ्याकडे इतके पालक येतात, त्यांना विचारलं की तुम्ही यासाठी काही केलं का? नाही, हा 10 वर्ष झाले घरातच आहे, घरातच घुसतो आहे, म्हणजे घुसत चालतो आहे, घरातच तो चिवटलेला खातोय, पण त्यासाठी वेगळं काही करावं हे तुम्हाला वाटत नाहीये. आता तुम्ही म्हणाल हे इथे बसून खूप सोपं आहे, पण नाही, बसून नाही, मी हे करते म्हणून मी इतक्या अधिकारवाणीने सांगते आहे, कारण माझ्या मुलांसाठी एका आईसारखं मी करते. इनफॅक्ट मी आईच्या वर करते. या मुलांनी स्वतःच्या हाताने खावं, स्वतःच्या हाताने प्यावं, बाहेरचं जग बघावं, तो सूर्य अनुभवावा, पाऊस अनुभवावा, ती हिरवी शेतं अनुभवावी, जे आज शहरांमध्ये मिळत नाही. त्यासाठी मी खूप कसोशीने प्रयत्न करते. आज मी हरगुडे गावात आली म्हणून हे सगळं बोलते, नाही तर मी पुण्यात असताना सुद्धा या सगळ्या गोष्टी भरपूर केलेल्या आहेत. म्हणजे रंगपंचमी खेळताना मुलांनी रंग खेळावे, मुलांनी पाणी खेळावं, मुलांनी मनसोक्त एन्जॉय करावं. पण एन्जॉय काय असतं हेच त्या मुलाला माहिती नाही. त्याचं कारण म्हणजे पुन्हा घरचं वातावरण. मी पुन्हा आज पोटतिडकीनं आईसाठी बोलते, कारण आईचं हे कर्तव्य आहे बाय डिफॉल्ट. तिला त्याच्यामध्ये एक्सक्यूज नाहीये, तिने हे मान्य करून घ्या. तर तुम्ही म्हणाल की एक्सक्यूज नाहीये तर तू कसं काय पोटतिडकीनं सांगते? जर तुम्हाला पीएचडी करायची असेल तर तुम्हाला वाटवाकडी करून अभ्यास करावा लागतो. तुम्हाला एमपीएससी करायची असेल तर तुम्हाला खूप कॉम्प्रोमाइजेस करावे लागतात. जर तुम्हाला नासामध्ये जायचं असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला स्वतःच्या डिमांड्स मान्य करता येईल असं नाहीये. म्हणजे आई त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला ते मान्य करावं लागणार आहे. मग ही परिस्थिती तुम्हाला मान्य का नाहीये? या परिस्थितीमध्ये तुम्हाला जास्ती कष्ट घ्यावे लागणार आहे, या मुलांसाठी काम करावं लागणार आहे, हे तुम्ही मान्यच केलं पाहिजे. पण एखाद्या संस्थेत जेव्हा तुम्ही त्याची ऍडमिशन करायला जाता तेव्हा अगदी सांगता हायजीन किती आहे. आणि आम्ही मुलाच्या जेव्हा हायजीनचा प्रश्न वैयक्तिक बघतो तर आम्हाला कळतं की त्याला आंघोळच करता येत नाही, त्याला धड साबण लावता येत नाही, त्याला कानातला मळ काढता येत नाही, त्याला नखं कापणं माहिती नाही, त्याला दाढी करणं माहिती नाही, आणि तुम्ही हायजीनच्या गप्पा करता. मग हायजीन सुद्धा तुम्ही सांभाळता त्याचं, पण त्याच्या पुढे. म्हणजे समजा उदाहरण देते, माझ्याकडे जेवढी मुलं होती त्या मुलांसाठी आम्ही दाढी करायला न्हावी आणायचो. पण खूपदा असं व्हायचं की न्हावी येणार त्यावेळेला ही मुलं शहाण्यासारखी असतीलच असं नाही. पुढे पुढे या मुलांची दाढी करणं मी सुरू केलं. नंतर कारण मला मुलगा नाही त्यामुळे मला दाढी प्रकरण काही फार माहिती नाही. नंतर मला लक्षात आलं की ट्रिमर नावाचा एक प्रकार असतो, ट्रिमरनी फार सोपं जातं. मग मी ट्रिमरनी करून द्यायला लागले. पण नंतर मी असं एक कंपल्शन टाकलं की आता मी तुम्हाला दाढी करून देणार नाही, या ट्रिमरनी तुम्हीच करायचं आहे. आता कंपल्शन कदाचित आया पण टाकत असेल, पण पोरगं करत नाही म्हटल्यावर आई जाते पुढे. मी तसं नाही केलं. मी सांगितलं की आज दिवसभर तुम्ही इथून कुठे जाणार नाही, मी कुठे जाणार नाही, तुम्ही आज ट्रिमरने दाढी करायची आहे. ट्रिमर हे हार्मफुल पण नाहीये, म्हणजे ब्लेडनी रुतेल वगैरे असं काही नाहीये, आणि मुलांना सहज दाढी करता आली. हे असं तुम्हाला करावं लागणार आहे, करून घ्यावं लागणार आहे आयांनो.
तुम्ही स्पेशल आयात. मी खरं तर प्रत्येक वेळेस तुम्हा सगळ्यांना कडक सॅल्यूट करत असते, कारण तुम्ही नॉर्मल आयांपेक्षा जास्त झिजत असतात, जास्त कसोशीनं काम करत असतात. पण माझा कळकळीचा मुद्दा आहे, तुम्हाला जर जमत नसेल तर कुणातरीकडनं गायडन्स घ्या. तुम्हाला जमत नसेल तर तुमची कामं कोणातरीवर सोपवा. तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही जाणून घ्या की याच्यावर काम केल्यावर काय काय घडणार आहे, पण ते तुम्ही करा. कारण तुमच्या जाण्यानंतर म्हणजे प्रत्येक आईचा हा गोंधळ असतो की मला आत्ता कुठे टाकायचं नाहीये, त्याला कुठल्या इन्स्टिट्यूटला टाकायचं नाही, मी जिवंत असेपर्यंत तो माझ्याकडे राहील. अगं आई, डोकं फोडू का तुझ्या पुढे? मला सांग, तू गेल्यावर कोण बघणार आहे त्याचं? म्हणजे ही मी डोकं फोडून फोडून लोकांना सांगत असते, मी गावोगावी फिरत असे हे सांगायला की तू जिवंत असेपर्यंत तुझ्या मुलाला अशा ठिकाणी ठेव की आणि त्याला सुखी बघून, त्याला आनंदी बघून तू डोळे मिट. हे अजून आईच्या डोक्यात शिरतच नाहीये. मला असं वाटतं त्या आईनं किती जगात तीर मारली ना तरी ज्या आईच्या पुण्यामध्ये हे स्पेशल मूल असेल तिनं हे काही तीर मारणं गरजेचंच आहे. हे मी पोट तिडकीनं सांगत आहे. आणि समजा तुला जमत नसेल तर माझ्याकडे ये. तुम्हाला वाटतं असेल हा व्हिडिओ मी त्यासाठी करते की माझ्याकडे मुलं, असं अफशल नाही. माझ्याकडे जेव्हा जेव्हा इन्क्वायरीला लोक आहेत तेव्हा मी प्रत्येक आईला सांगते, जगाच्या पाठीवर कुठेही ठेव, पण त्याचं भलं होणार आहे याची तू कसोशीनं काळजी घे. आम्हाला जाग कधी येते? वयाच्या 50व्या वर्षी. आम्हाला जाग कधी येते? घरातला नवरा मेला की. आम्हाला जाग कधी येते? त्याचा केअरटेकर गेला की. आम्हाला जाग कधी येते? आमची नोकरी संपली की ना आमच्या हातपाय हतबत झाले की. अगं, तू जसं जगतेस तसं त्यानं जगावं हे का अपेक्षित आहे तुला? किंवा तुझं एक स्वतंत्र आयुष्य हे का मान्य नाहीये तुला? तू स्वतंत्र आयुष्य तुला दिलेलं, तू स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेस, त्याचप्रमाणे तुझं मूल सुद्धा स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. त्याची सोय कर, त्याच्या जगण्याची सोय कर. कारण तुझ्या आधी जर तो गेला, त्याच्या आधी जर तू गेलीस तर त्याचे कुत्रे हाल खाणार नाही. हे कळतंय का? मी हा मुद्दा कायम मांडत असते, पण आज मला प्रचंड चिडचिड होते की मी खूप अस्वस्थ होते. अगं, आपल्या घरी लग्न असेल तर आपण कसं नटलं पाहिजे, हळदीला कुठली साडी घेतली पाहिजे, आपण कुठली पार्लरवाली घेतली पाहिजे, हे जसं आनंदाने करतो करावं त्या आईनं. हे जसं आनंदानं करतो ना तसं माझ्या मुलाची आज काय गरज आहे. मी बाहेर जाते म्हणून त्यांनी माझ्यासोबत यावं, मारून मुटकून यावं आणि मग अनंत लोकांनी त्याच्याकडे वेड्यावाकड्या नजरेनं बघत राहावं आणि 4 उपदेश द्यावे. याच्यापेक्षा आईने सक्षम का होऊ नये? आईनं आपल्या मुलाला काय लागतं काय लागत नाही हे जाणून का घेऊ नये? पोरगं 50 वर्षाचं होतं, पण 50 वर्षामध्ये तिला कुठलं थेरपी सेंटर माहिती नसतं, तिला कुठल्या शाळा माहिती नसतात, तिला कुठल्या इन्स्टिट्यूशन माहिती नसतात, तिला संस्था माहिती नसतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथपर्यंत जाण्याची मानसिकता नसते. माझ्याकडे जेव्हा आया येतात तेव्हा माझ्या सोयीनुसार कोणतीच आई येत नाही. आज ना माझ्याकडे लग्न झालेलं आहे, आता मी येते. आज मला सुट्टी आहे म्हणून मी येते. आज काय तर माझा ड्रायव्हर अवेलेबल आहे म्हणून मी येते. पण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज माझा मुलगा हायपर झालाय म्हणून मी येते. पण त्या मुलाची एका ठराविक वेळेमध्ये या गरजा असू शकतात. या गरजा गृहीत धरून कधीच आई माझ्यापर्यंत येत नाही. मला वाईट वाटतं. आणि सगळ्यात महत्वाचं, आया नटून थटून येतात, सोन्यानी बदबद न्हायलेल्या असतात, पण रडत येतात की आमची परिस्थिती नाहीये, मी फार कमवत नाही, माझ्या मुलासाठी मला पैसे देता येत नाही. कशासाठी? आपलं मूल इतकं कुचकामी आहे का? आपलं मूल लोकांच्या भरोशावर जगावं असंच तुला कायम वाटत असतं का? आपल्या मुलाकडनं काही रिटर्न्स येणार नाही, त्यामुळे त्याला बाहेर 4 लोकांमध्ये जगू द्यायचं नाही असं तू कसं काय ठरवून ठेवते सगळं? तेच दुसऱ्या मुलासाठी तू कर्ज करशील, धडधाकट मुलासाठी त्याला अमेरिकेला पाठवशील, अमेरिकेचं पोरगं तुझ्याकडे कधीच येणार नाही, त्याचे गुणगान गाशील, नंतर रडशील सुद्धा, पण या पोरासाठी 4 पैसे खर्च करायची तुझी दानत नसते. आज मी इतक्या पोटतिडकेनं का सांगते? कारण माझं रक्त आटत आहे. माझं रोज, कारण मी रोज इतक्या आया बघते ना, बाबांचं सोडूनच मी आज आईसाठी बोलते आहे. तर आज महिला दिनाच्या दिवशी आई हा पण कर ग, की आज वेळ गेली असेल, तुझा मुलगा 50 वर्षात जरी असेल तरी आज मी सुरुवात करीन त्याला किमान जगण्यासाठी तयार करील. जगण्यासाठी. त्यानं नोकरी नको करू देऊ, त्यानं लग्न नको करू देऊ, त्यांनी 4 पैसे नको कमवू देऊ, पण त्यांना जगण्यासाठी आणि या जगण्यातले सगळे आनंद अनुभवण्यासाठी तरी त्याला सक्षम कर. ही मी कळकळीची मागणी आज महिला दिनाच्या दिवशी जगातल्या सगळ्या तमाम आयांना करते आहे. कारण या जगातल्या सगळ्या तमाम आया माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणजे मधल्या काळामध्ये मोदींना सुद्धा मी टेलिफोनिक कॉलवर हेच सांगितलं होतं की मला या आयांसाठी काहीतरी करायचं, आयांची मानसिक तयारी करायची आहे, त्यासाठी मला भेटायचे. पण दुर्दैवानं सगळ्यांच्या पत्रिका जातात, सगळ्यांच्या लग्नांच्या आमंत्रणा जातात, त्यांना वेळ मिळतात, पण माझ्यासाठी वेळ मिळत नाही. हा दुर्दैवाचा भाग आहे. तरीही माझी लढाई आहे आणि मी ती लढत राहणार आहे. आयांनो, मला तुमची मदत लागणार आहे, तुमची साथ लागणार आहे.
मी तर नेहमी असं म्हणते की जगातली सगळी विशेष मुलं जन्मनं संपून जावं आणि एक दिवस माझं सेंटर बंद पडावं, तो माझा सक्सेस असेल आणि तेव्हा त्या सगळ्या आयांचा सक्सेस असेल. पण तो दिवस येईल की नाही मला माहिती नाही, यावा अशी माझी खूप अपेक्षा आहे. पण तो दिवस जरी येणार नसेल तरी त्या दिवसाची आम्ही वाट नाही पाहिजे. आज जी मुलं जन्माला आलेली त्यांच्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. तर आयांनो, मला हात जोडून तुम्हाला सांगणं आहे की तुमच्या मुलाला जगण्यासाठी सक्षम करा आणि त्यासाठी आज वचनबद्ध व्हा की यासाठी मी माझ्या मुलासाठी मी फाईट करणार आहे. मी एक रणरागिणी आहे. मला जगातल्या सामान्य आईंपेक्षा वेगळं लढावं लागणार आहे आणि त्यासाठी लढायला मी सज्ज होणार आहे. एवढं कराल ना? करा प्लीज. खूप मनापासून बोलत आहे. माझा आवेश, माझा उद्वेग तुम्ही पाहिला असेल. मला प्रचंड त्रास होतोय आज. आणि आई, तू सक्षम आहेस. तू करू शकते. अगं, तू मनात आणलं ना, तर तू जग इकडचं तिकडे करू शकते. तू फक्त मनात आण आणि तुझ्या मनात जे जे येईल ना ते एकदा माझ्याशी बोल. मी तुझ्यासोबत आहे. महिला दिनाच्या याच शुभेच्छा तुम्हाला.